रामकृष्ण हरी. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता, अनायासे आत्मिता भेटीची ते हे. आज दिवाळी पाडवा. भगवान गोपाल कृष्णांचं विजयाचं प्रतीक म्हणून रुक्मिणी माता यांनी देवांचं औक्षण केलं आणि म्हणून आज पतिव्रता स्त्रिया पतीचं औक्षण करतात. जगद्गुरु तुकोबराय सांगून राहिले, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. गुरुच्या वचनाप्रमाणे वागून ज्याप्रमाणे शिष्य आपलं आत्महित करतो त्याप्रमाणे पतीच्या मताप्रमाणे राहून कोणतीही पतिव्रता स्त्री आपलं आत्मकल्याण करून घेते. या संदर्भात पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटकामध्ये वाचस्पती नावाचे ब्राह्मण होते. त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी एक ग्रंथ लिहायला सुरुवात केली. 36 वर्ष ते ग्रंथ लिहित होते. 36 वर्ष त्यांच्या पत्नीनं सेवा केली. पाणी देणं, दिवा लावणं, अन्न देणं अशी विविध प्रकारची सेवा केली. आणि सिंहावलोकन करत असताना मध्येच दिवा विझला. तो दिवा लावल्यानंतर प्रकाशामध्ये आपल्या पत्नीला पाहिलं आणि वाचस्पती म्हणतात, आपण कोण? तेव्हा त्या म्हणाल्या, अहो 36 वर्षापूर्वी आपलं लग्न झालं, मी तुमची धर्मपत्नी आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, आपण माझी मोठी सेवा केली आणि या सेवेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी त्यांनी विचारलं, आपलं नाव काय? तेव्हा त्या पतिव्रता मातेनं सांगितलं की माझं नाव भामिनी आहे. या देहाला भामिनी असं म्हणतात. आणि म्हणून त्यांच्या सेवेचं प्रतीक म्हणून वाचस्पती ब्राह्मणांनी ग्रंथाचं नाव भामिनी ठेवलं. आणि अशा प्रकारे भामिनी यांचं त्रैलोक्यात नाव झालं, कीर्ती झाली. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, कोणतीही पतिव्रता असली पतीच्या मताप्रमाणे वागून आपलं आत्महित आत्मकल्याण करते. आणि म्हणूनच या दिवाळी पाडव्याला पतीचं औक्षण करताना एक ज्ञानोबाचा संदेश आपण लक्षात ठेवूया की औक्षण करता करता पतीच्या मताचा आपल्याला या ठिकाणी आदर करणं हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. आणि हाच विचार माऊली तुम्हाला सांगतात. रामकृष्ण हरी.